नागपूर ग्रामीण आरटीओशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. आरटीओ दलाल सचिन पुरुषोत्तम कातुरे याला 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर ओव्हरलोड वाहनांकडून कथित अवैध वसुलीच्या नेटवर्कवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नागपूर ग्रामीण आरटीओशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एसीबीनं कारवाई केली आहे. आरटीओशी संबंधित कामकाज आणि ओव्हरलोड वाहनांच्या प्रकरणांमध्ये नाव समोर येत असलेल्या सचिन कातुरे याला 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. दरम्यान या प्रकरणात आरटीओमधील 2 अधिकाऱ्यांची नावंही चर्चेत आली आहेत. मात्र यापूर्वी करण्यात आलेले आरोप संबंधित अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले होते. ओव्हरलोड वाहनधारकांकडून कथित वसुलीचे ठोस पुरावे मिळाल्यास या प्रकरणाचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही अधिकाऱ्याची भूमिका किंवा सहभागाबाबत अंतिम निष्कर्ष हा एसीबीच्या तपासातून आणि अधिकृत पुराव्यांच्या आधारेच स्पष्ट होणार आहे.